माननीय सौ उमा इन ह्युमन राईट्स डिप्लोमा इन संपादन केले. 1995 1000 एकर क्षेत्रावर जोरदार टाळ्यांनी आपण हा सन्मान या मंचावरती संपन्न करूया. मार्गदर्शक पुरस्कार देशाचं नाव मानपत्र आणि मानचिन्ह मानचिन्ह जोरदार टाळ्यांनी आपण हा सन्मान प्रियदर्शनी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी त्या शाळेत या ठिकाणी देऊन सन्मान करत आहोत. मुश्किलें जरूर है. ज्यांना आपण पुरस्कृत करणारे ज्यांना 2023 च्या नोव्हेंबर महिन्यापासून ते जानेवारी महिना 2024 पर्यंत जवळजवळ 3 महिने वय वर्ष 14 म्हणजे अंडर 14, अंडर 16, अंडर 17, अंडर 19 आणि अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या दर्जाच्या सर्वच क्रीडामधल्या वेगवेगळ्या मॅचेस आपण त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये चेस असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, बॉक्स क्रिकेट असेल, कॅरम असतील, असे विविध खेळ या विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी घेतलेले होते. आणि मला सांगताना आनंद वाटतो की जवळजवळ या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे जे विद्यार्थी आपल्या ग्रुप मधले आहेत, आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत ते तर आहेतच, परंतु जे बाहेरचे जे विद्यार्थी आहेत असे सगळे मिळून जवळजवळ 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या विविध कॉम्पिटिशन्स मध्ये या ठिकाणी सहभाग त्यांचा नोंदवलेला होता. सर, मला सांगताना आनंद वाटतो की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण जर क्रीडाचा जर आपण विचार केला तर मग आपण शाळेमध्ये क्रीडा चालतो, ज्युनियर कॉलेजमध्ये चालतो आणि कॉलेज लेवलला जर आपण विचार केला तर कुठेतरी फक्त इंजिनिअरिंग कॉलेज किंवा BA BCom असे जे पारंपरिक कोर्सेस आहेत याच्यासाठी त्या ठिकाणी घेतला जातो. परंतु आपण अत्यंत जाणीवपूर्वक जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत, जे नर्स म्हणून त्या ठिकाणी काम करतात, डॉक्टरचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी मेडिकलचं शिक्षण घेत आहेत, असे ज्या लोकांचा आणि क्रीडाचा त्या ठिकाणी संबंध येत नाही अशा सुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण क्रीडाचं महोत्सवाचं आयोजन आणि नियोजन जाणीवपूर्वक आपण त्या ठिकाणी केलेलं होतं. ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे किंवा करत आहे, सुरुवात केलेली आहे, अशा लोकांना तुमच्या समोर आणायचं, त्यांचे अनुभव तुमच्या पुढे कथित करायचे आणि आपणही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जावं यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम जाणीवपूर्वक या ठिकाणी आयोजित केला जातो. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की एकतर कष्टाला पर्याय नाही, शॉर्टकट अजिबात नाहीये कष्टाला. तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केले तर तुम्हाला त्याचे आज उद्या परवा कधी ना कधी तुम्हाला त्याचं फळ हे 100% भेटणार. दुसरी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. बरेच वेळा काय होतं की आपले बरेच खेळाडू विद्यार्थी थोडं जरी फेल्युअर आलं, अपयश आलं की ते गिव्हअप करतात. तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात जेवढे जास्त फेल्युअर तुमचा सक्सेस तेवढा मोठा असणार आहे. आणि तिसरी गोष्ट की सेल्फ कॉन्फिडन्स. तुम्हाला स्वतःवर विश्वास हा ठेवावाच लागेल. तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. खेळाकडे तुमचा करिअर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन हा तुम्ही ठेवला तर म्हणजे वाया तर जाणार नाही, पण चांगलं काहीतरी होणार. इंस्टाग्राम, फेसबुक अगदी म्हणजे या गोष्टी मला खरंच वाटतं की हे पैसे देऊन दुखणं विकत घेण्यासारखं आहे. की या इंस्टाग्राम आजकाल तुमच्यामध्ये रील्स बनवणं म्हणजे जागोजागी कुठेही तुम्ही रोडवर पण तुम्ही रील्स बनवता, तुम्ही इंस्टाग्रामवर तेवढे ऍक्टिव्ह असता, तर या गोष्टींचा खरंच काही उपयोग नाही. हा टाइम तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टाइम आहे. इथं तुम्ही जर टाइमपास केला, गफलत केली तर पुढे जाऊन सगळी गफलत होणार. आता तुमचं वय खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथेच ठरवा तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय, तुमचं ध्येय इथंच निश्चित करा. तुम्ही जग हे मार्केटिंग झालेलं आहे आणि आपण सगळे बकरे आणि गिराईक आहोत. रोज एक मॉडेल, रोज एक फोन, रोज एक इन्स्ट्रुमेंट, ब्लूटूथ आहे, स्पीकर्स आहेत. तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायला हजार गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी नसल्या तर आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही.
आपल्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठं योगदान माझ्या दृष्टीने काय असेल तर आपल्याला हार स्वीकारायला शिकायचं. स्पोर्ट्समध्ये आपण केव्हा तरी पराभूत होणार, केव्हा तरी जिंकणार, पण हरलो तरी समोरच्या बरोबर आपले संबंध चांगले राहतात. आपल्याकडे लोक लाखाचा 2-2 लाखाचा मोबाईल घेतात आणि फक्त युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक. तुम्हाला माझा सगळ्यांना सल्ला आहे, सगळ्यात पहिला इंस्टाग्राम आणि फेसबुक शट डाऊन करा. तुमच्या आयुष्यातनं वजा करा. तुमच्या आयुष्यातल्या नसलेल्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम. खरं तर हा विषय नाही आहे, पण तुमच्या समोर बोलण्यासाठी मला महत्वाचं वाटलं म्हणून सांगतो. इंस्टाग्राम आणि फेसबुक तुम्ही जर बंद केलं आणि व्हॉट्सअपवरची अनावश्यक बडबड बंद केली तर तुमच्या आयुष्यातल्या नसलेल्या सगळ्या समस्या नष्ट होतात. मला कोणी लाईक केलं, मला कोणी डिसलाईक केलं, मला अशीच कमेंट केली आणि मग प्रत्येक गोष्टीचे ते फोटो काढायचे, प्रत्येक गोष्टीचा स्टेटस अपलोड करायचा. जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. आपण केलेलं काम किंवा काही मेसेज द्यायचा असतो त्यावेळेला ह्या ठीक आहे, पण तुमच्यासारख्यासाठी मी माझं फेसबुक गेली 6 वर्षात उघडलेलं नाही.